केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे। आधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि नंतर राज्यामध्ये फेरबदल होतील अशी माहिती समोर येते आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आहे। काही मंत्र्यांचा खांदेपालट होणार असल्याची माहिती आहे। कुणाला डच्चू मिळणार आणि कुणाला संधी मिळणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, कशा आशा असे बदल होणार आहेत असं कळतंय आणि हे बदल कधी होणार आहेत, काय माहिती आहे? खरं तर आगामी काळामध्ये कुठल्याही निवडणुका राज्यामध्ये नाहीत, त्यामुळं राज्यामध्ये बदल होतील का अशी शंका उपस्थित केली जात होती। मात्र अलीकडच्या काळामध्ये अनेक मंत्री ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेत, खास करून त्यांच्या फाईल समोर आलेल्या आहेत, असे दिल्लीमध्ये येऊन भेटीगाठी देताना पाहायला मिळतात। गेल्या आठवडाभरामध्ये 5 मंत्री किमान राजधानी दिल्लीमध्ये येऊन गेलेले आहेत आणि त्यांच्यावरती जे आरोप झालेले आहेत त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व बदलताना पाहायला मिळत आहे, त्यामुळे त्यांना देखील त्यांच्या मंत्र्यांमध्ये ज्यावरती आरोप झालेले आहेत नव्या दमाचे लोक जे आहेत ते घेणं अपेक्षित आहे। त्यांना देखील या ठिकाणी बदल अपेक्षित असल्याचं समजतंय। त्यामुळं राज्यामध्ये आगामी पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर म्हणजे खास करून मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये बदल होतील। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये देखील आगामी काळामध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। याचं कारण असं आहे की अनेक मंत्र्यांवरती आरोप केले जातात, मात्र मोदी सरकारची ही खासियत राहिलेली आहे की तात्काळ राजीनामा घेतला जात नाही, मात्र नंतर राजीनामा घेतला जातो। खास करून हरदीप सिंग पुरी यांचं मधल्या काळात एफसीन फाईलमध्ये नाव आलं होतं, त्यांचा राजीनामा होणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। अनेक मंत्री आहे की ज्यांचा परफॉर्मन्स ठीक राहिलेला नाहीये, त्या मंत्र्यांना देखील डच्चू दिला जाणार असल्याचं समजतंय। राज्यामध्ये देखील अशाच पद्धतीचे जे मंत्री आहेत त्यांना डच्चू दिला जाणार आहे। खास करून शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, भाजप असो, या तीनही पक्षाच्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये जो मंत्रिमंडळ फेरबदल होणार आहे त्यामध्ये कोणाला डच्चू मिळतो, कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र ही गोष्ट खरी आहे की राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये भविष्यामध्ये बदल जे आहेत ते केले जाणार आहे। खास करून नव्या दमातील नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे, जुन्यांचा फारसा समावेश नसेल असं देखील सांगितलं जात आहे। आपल्याला माहिती आहे सातत्याने अनेक प्रकरणं समोर येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कोणते फेरबदल होतात याकडे लक्ष असेल। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।